मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पुणे हे शिक्षणाचं माहेरघर झालंय. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं सेंटर, IT सेक्टर आणि आता रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटसाठी हॉट डेस्टिनेशन झालंय. पण पुण्याचा रिअल इस्टेट ग्रोथ प्रवास कसा झाला, चला तर आता आपण रीलमधून बघूया. 1970 1980 पुणे शांत पण प्रगतशील. औद्योगिक विकास सुरू झाला आणि MIDC झोन तयार झाले. कोथरूड, डेक्कन, लक्ष्मी रोड हे त्या काळात प्रमुख बिझनेस आणि रेसिडेन्शियल हब बनले. 1990 IT आणि ऑटोमोबाईल बूम. टाटा, बजाज, मर्सिडीज बेन्झ सारख्या ऑटोमोबाईल कंपन्या पुण्यात आल्या. हिंजवडी, तळेवडे आणि IT पार्क्स डेव्हलप झाले. 2000 साली रिअल इस्टेट एक्सपान्शन. बाणेर, वाकड, हडपसर आणि खराडी हे नव्या हाऊसिंग प्रोजेक्टसाठी हॉटस्पॉट बनले. मोठ्या टाउनशिप डेव्हलपमेंट्स. मगरपट्टा सिटी, अमेनोरा, ब्ल्यू रिड सारख्या प्रोजेक्ट्सनी शहराचा लुकच बदलला. 2010 ते 2020 दरम्यान पुण्याचा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्स आणि मेट्रो डेव्हलपमेंटमुळे झपाट्याने बदलत गेलं. पुणे मेट्रो, रिंग रोड्स, BRTS यांसारख्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समुळे शहराची कनेक्टिव्हिटी आणि रिअल इस्टेट व्हॅल्यू वाढली. त्यामुळे पुणे आता इन्व्हेस्टरसाठी फेवरेट डेस्टिनेशन बनलंय. 2024 आणि तेव्हापासून पुढे पुणे आणखी फ्युचर रेडी होत आहे. हाय राईज टॉवर्स, लक्झरी प्रोजेक्ट्स, ग्रीन टाउनशिप यांसारखे प्रोजेक्ट्स रॅपिडली डेव्हलप होत आहेत. वाढत्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट्समुळे शहराची प्रॉपर्टी व्हॅल्यू झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी हा परफेक्ट टाइम आहे. म्हणूनच इलिटेकरच्या फ्री गायडन्ससह तुम्ही तुमच्या ड्रीम होम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि या ग्रोथचा हिस्सा बना. धन्यवाद.